खरं तर आज आपण पाहतोय सिन्नरकरांचं सगळ्यात आद्य महत्व म्हणजे जे असणार नगराध्यक्ष पद मिळालेले विठ्ठल जुगले जे आहेत आपल्या सोबत आहेत। माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक। एका साईडला माणिकराव कोकाटे अडचणीत असताना दुसऱ्या साईडला माणिकराव कोकाट्यांना एखादं हे आगळे वेगळे गिफ्ट देणार हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठलजी, काय सांगाल तुम्ही? या सिन्नर नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार कोकाटे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली। आज खरं तर बघा, म्हणजे दैवोत्तर आपण म्हणतो ना, बल दैवोत्तर, की साहेबांना जो काही त्रास झाला दवाखान्यात आणि आज सिन्नरमध्ये 2 सभा घेतल्या फक्त, म्हणजे कार्यकर्ते साहेबांवर किती प्रेम करता अशा पद्धतीने 2 सभा घेऊन फक्त, आणि कार्यकर्त्यांनी साहेबांच्या शब्दाला मान देत जीवाचं रान करून आज सत्ता आणलेली। म्हणजे उत्तर महाराष्ट्रात बघा तुम्ही, उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी साहेबांच्या नेतृत्वाखाली किती नगरपालिका आले। म्हणजे हा नेता विकास करणार आहे, डेव्हलपमेंट करणार आहे, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणार आहे आणि विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे। अगदी महत्वाचा मुद्दा असा आहे की यांच्यासोबत असणारे यांचे समर्थक, काय सांगाल तुम्ही? आजच्या निवडणुकीचा निकाल पाहता माझ्या मते उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात सर्वाधिक मतांनी सिन्नरचे उमेदवार राष्ट्रवादीचे विठ्ठलराजे उगले हे निवडून आलेले आहे। सर्वप्रथम मी जनतेतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि सिन्नरचा मुद्दा हा केवळ विकासाच्या मुद्द्यावर इथं निवडणूक लढवली जाते। विकासाच्या मुद्द्यावर पूर्ण तालुका सातत्याने साहेबांची पाठराखण करत असतो। या निवडणुकीत साहेबांना जरी प्रचाराला येता नाही आलं, 2 सभा घेतल्या साहेबांनी, पण साहेबांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी घर टू घर पिंजून या विजयाची खरी शिल्पकार राजांबरोबर सीमंतिनी कोकाटे आहे। मी त्याबद्दल सर्व मतदारांचे अभिनंदन करतो, आभार मानतो का त्यांनी साहेबांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा आपला विश्वास व्यक्त केला। अगदी आपण पाहतोय की कोकाटे यांची कन्या जी आहे त्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत घेतली असं यांचं मत आहे। आपल्यासोबत दिग्गज ज्येष्ठ नेते आहेत, काय सांगाल? निवडणूक लढवण्यापूर्वी सगळ्या कशा पद्धतीने तुम्ही उभं केलंय? संपूर्ण शहरामध्ये 5 उमेदवार अतिशय सक्षम होते, परंतु विठ्ठलराजेंकडे वेगळाच गुण होता, विठ्ठलराजेंकडे असणाऱ्या वेगळ्याच गुणामुळे त्यांना आज सिन्नरकरांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं। वेगळा गुण हा की करोनाच्या काळामध्ये पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठलाच्या रूपाने नगरपालिकेसमोर उभा होता आणि जो हजारो लोकांचे प्राण ज्यांनी वाचवले, हा विशेष गुण त्यांच्यामध्ये होता आणि म्हणून त्याचं रूपांतर हे याच्यामध्ये झालं। हेच नाही तर ऐन दिवाळीच्या काळामध्ये सिन्नर शहराला पाणी पुरवठा बंद होता। अशा काळात आपण पाहतोय की या ठिकाणी फटाक्याची आताशबाजी होते, फुलाचा वर्षा होतो, गुलाल आणि जमीन मळाली आहे पूर्ण। आपण पाहतोय की हा विजय सगळ्यात मोठा विजय सिन्नरकरांसाठी मानला जातो, काय सांगाल? आज या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला खऱ्या अर्थाने अत्यंत या ठिकाणी आनंद होत आहे। जशी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून या ठिकाणी सीमंतिनी कोकाटे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम अर्थ सभापती ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या संचाबरोबर ही निवडणूक या ठिकाणी पार पडत असताना जो पहिल्यापासून कार्यकर्ता तो शेवटपर्यंत माणिकरावांबरोबर या ठिकाणी निवडणूक सक्रिय राहिला। म्हणजे माणिकराव सोबत असणारे जे कार्यकर्ते आहेत ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले, त्यांची मुलगी देखील सक्रिय होती। आणि शेवटचा प्रश्न आपण आता जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांना विचारूया, जनतेच्या तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, काय सांगा? बघा, मी मगाच सांगितलं की माणिकराव कोकाटे साहेब हे एक विकासाचं मॉडेल आहे आणि त्या विकासाच्या मॉडेलच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या रणरागिणी सीमंतिनी दिदी ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवलेली। त्याचबरोबर आमचे जिल्हा परिषद सभापती आहे राजाभाऊ चव्हाणके, शहर अध्यक्ष, बाकी सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि ज्या पद्धतीने लोकांनी आमच्यावर अपेक्षा ठेवली त्यापेक्षाही चांगलं काम आम्ही पुढील 5 वर्षात करू। म्हणजे आता जे अपेक्षा ठेवली आहे त्यापेक्षा चांगलं काम करण्याचं आश्वासन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठलजी यांनी दिलं आहे। खरंच जनतेच्या त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि ते पूर्ण होणं गरजेचं आहे। कॅमेरा